उद्या राज्यातल्या 16 शहरांमध्ये होणार मॉक ड्रिल. प्रशासनाकडून जय्यत तयारी. मुंबई, उरण, तारापूरसह ठाणे, पुणे आणि नाशकातही ड्रिल. न्यूज 18 लोकमतवर मॉक ड्रिलचे प्रत्येक अपडेट. मॉक ड्रिल संदर्भात संरक्षण मंत्रालयाची महत्त्वाची बैठक. गृहसचिवांची राज्यांच्या मुख्य अधिकाऱ्यांसोबत बैठक. जम्मूमध्ये शाळांमध्ये मॉक ड्रिल सुरू. आपत्कालीन परिस्थितीमध्ये घेतल्या जाणाऱ्या सुरक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना दिलेत धडे. आमचा युद्ध सराव होईल, म्हणजे आम्हाला काय बंदुका वगैरे देणार आहेत का? पण जसं टाळ्या वाजवल्या तसं आता युद्ध सरावात अजून काय घेऊन युद्ध सरावावरून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्ला बोल. जम्मू काश्मीरमधील बागलिहार बरोबरच सलाल धरणाचे दरवाजेही बंद. चिनाब नदीवरील धरणाचे दरवाजे बंद केल्यानं पाकिस्तानला जाणारं पाणी रोखलं. भारतानं पाकिस्तानवर हल्ला केल्यास एकतर आम्ही राहू नाहीतर जगात कोणी शिल्लक राहणार नाही. घाबरलेल्या पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची पुन्हा एकदा पोकळ धमकी. पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा. 4 महिन्यांच्या आतमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश. तर निवडणुकीत महायुती एकत्र लढेल, मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान. अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक. 5,503 कोटींच्या जीर्णोद्धार प्रकल्पांना मान्यता. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. मुलींसाठी स्वतंत्र ITI. धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी यशवंत योजना. नामांकित शाळांमध्ये प्रवेश. तर तुळजापूर मंदिरासाठी 165 कोटींचा निधी. मंत्रिमंडळाच्या बैठकीतील मोठे निर्णय. आणि मनमाड, नांदगाव, येवल्यासह चांदवडमध्ये वादळी वारा. अवकाळी पावसाचा कहर. पावसासोबत जोरदार गारपीट. घरांसह शेतीचंही मोठं नुकसान. वीज पुरवठा खंडित.